सर्वांना एकदा जय सेवा। आज निरोप समारंभ या कार्यक्रमामध्ये या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, मंचावरील सर्व मान्यवर, आदरणीय मॅडम उपस्थित झाले व तसेच वीरबाबा शर्माके भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आणि दोन शब्द मी सांगू इच्छितो। मित्र हो, सर्वात जर आनंदाचा क्षण जर असेल तो शैक्षणिक आहे। शिक्षणामध्ये जो आनंद आहे तो कोठेच मिळत नाही। कारण मी जेव्हा इथं आलो आणि निरोप समारंभाबद्दल मॅडमशी मी जेव्हा संवाद साधलो तेव्हा मला जुन्या आठवणी मिळाल्या की आता तुम्हाला तर बॉक्स आहे, माईकची सुविधा आहे। आता बघतो तो सर्व आपापल्या पद्धतीने ड्रेस कोड लावून सजून थटून मटून खूप आनंद वाटत आहे आम्हाला लावायला सुद्धा कपडे नव्हते, परंतु त्याच्यामध्ये आनंद होता। आम्ही आश्रम शाळेचे विद्यार्थी होतो तेव्हा, कारण आम्हाला जो 10वी मध्ये सेटअप होते फक्त 10वी मध्येच होते। आज माझा ग्रॅज्युएशन झाला, MA झाला, सर्व काही शिक्षण झाला, परंतु तो क्षण आहे माझ्या जीवनामध्ये मी कधीच विसरू शकत नाही। कारण तुम्ही जे आता मित्रत्व आहात तो मित्र कसा असावा, गारव्यासारखा असावा, बरोबर। कारण मित्रच आहे की एकमेकांच्या दुःख सुखामध्ये सहभाग होणारा। आम्हाला वाटतं की माझा मित्र फक्त मित्रच पाहिजे, बिलकुल नाही। माझी जेव्हा अगोदर 4थ्या वर्गामध्ये स्कॉलरशिपची परीक्षा होत होती, माझ्या आईची तब्येत बरोबर नव्हती, मला डबा नव्हता, म्हणजे टिफिन नाही नेलं होतं मी परीक्षासाठी। माझी एक मैत्रीण होती, ते मैत्रीण आणि मी एका डब्यामध्ये जेवण केलं। बघा, असं नाही की माझा मित्रच खरोखर आहे, माझी मैत्रीण आहे। दृष्टिकोन नजर बदलो, नजरिया बदल जाएंगे। आणि सर्वात मोठी गोष्ट आहे, तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, कलेक्टर बना, परंतु अगोदर माणूस बना। जर माणूस बना नाही तर तुम्ही कलेक्टर, इंजिनियर, मॅजिस्ट्रेट काही झाले काही व्हॅल्यू नाही। आणि सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे संस्कार। माझ्या परिवाराला आम्ही एक दीपक आहोत परिवारातले। जर दीपक जर इकडे तिकडे झाला तर त्यांचा पूर्ण परिवार हा हळूहळू नष्टाच्या मार्गावर लागला। म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी एकच घोषवाक्य लिहिले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षण हा वाघिणीचे दूध आहे। म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम डेकोरेट केला, सर्व मान्यवरांच्या वतीने मी तुमचा खूप खूप धन्यवाद देतो। आणि एकच मला बोध वाक्य आहे, ज्या पद्धतीने तुम्ही इथे 10व्या वर्गातले चमकत आहात ना, कोणी ड्रेस कोड, कोणी नाना प्रकारे थटून मटून ज्या पद्धतीने चमकत आहात त्याच पद्धतीने कुठे चमकायला पाहिजे, रिझल्ट त्यांचा त्याच पद्धतीने जर चमकला तर खरंच जीवनाचा सर्वप्रथम 10वा वर्ग आहे। प्रथम पायाही 10वा वर्ग आहे, ज्याचा फाउंडेशन मजबूत त्याचा बिल्डिंग मजबूत। म्हणून तुम्हाला आमच्या सर्व SMC तर्फे, गुरुजनांतर्फे, मॅडम तर्फे, सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा की आज तुम्ही उद्याचा दिवस, परवाचा 2 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत। मनुष्य जन्म जेव्हा गुरु आणि शिष्याचा होतो तेव्हा गुरु हा शिष्याला एकच प्रश्न विचारते
बाबा रे, मी जो माझ्या काळामध्ये तुला जो शिक्षित केलो त्याला तू कोणपर्यंत सामोर नेशील. तेव्हा शिष्य त्याला एकच उत्तर देतो की गुरुचे जे कार्य आहे, शिष्याने गुरुला म्हटले की गुरु, जेपर्यंत माझा श्वास चालल तेपर्यंत तुमचे उपकार मी कधी फेडू शकत नाही. कारण जन्मदाता हे माता पिता राहते, आम्हाला जन्माला घातले केवळ माता पिता, परंतु आमच्या जीवनामध्ये येऊन आमचं जीवन बनवण्यासाठी, आमच्या जीवनाला चालना देण्यासाठी, जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी केवळ हा गुरु आहे. आणि गुरुच्या सानिध्यामध्ये येऊन आम्हाला असं आपलं जीवन परिवर्तन करत आहे. आज विचार करा, दिल्ली कुठं आहे, हरियाणा कुठं आहे, राजस्थान कुठं आहे, मराठवाडा कुठं आहे, नाना प्रकारचे आज पूर्ण स्टेट मधून शिक्षक गुरु आले आहेत. आणि आम्ही अति दुर्गम भाग गडचिरोली जिल्हा, त्यांनी येऊन आम्हाला गुरुच्या माध्यमाने आज शिष्य घडवत आहेत. सर्वप्रथम त्या सर्व गुरुजनांना माझा विनम्र अभिवादन करतो. आणि मला इथं पाचारण केले आणि 2 शब्द सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचा मी आभार मानतो. आणि माझे इतर 2 शब्द आणि सर्वांना शुभेच्छा देतो की तुमच्या जीवनामध्ये आज 2 दिवसानंतर बोर्डाची एक्झाम होत आहे 10वीची, त्यामध्ये सर्व विद्यार्थी